आपल्याकडे मासळी बाजार म्हटलं की डोळ्यासमोर येते ती अस्वच्छता, तीव्र वास आणि गोंधळलेलं वातावरण। पण जगात अशीही उदाहरणं आहेत जिथे मासळी बाजार हा केवळ व्यापाराचा भाग न राहता जागतिक आकर्षण ठरतोय। ऑस्ट्रेलियातील नवीन सिडनी फिश मार्केट हे त्याचं जिवंत उदाहरण आहे। तसाच आंतरराष्ट्रीय दर्जाचा प्रकल्प आपल्या भारतात पहिल्यांदाच मुंबईत उभारला जातोय। नेमका काय आहे हा प्रकल्प जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतून। नमस्कार, महा एमटीपी मध्ये आपलं स्वागत। मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरामॅन सेजल जाधव। दिनांक 19 जानेवारी 2026 रोजी सिडनी हार्बरच्या किनाऱ्यावर उभारलेलं हे आहे अत्याधुनिक फिश मार्केट, जे जनतेसाठी खुलं झालं आणि पहिल्याच दिवशी तब्बल 40,000 लोकांनी या फिश मार्केटला भेट दिली। सुमारे 26,000 चौरस मीटर परिसरात उभारलेली ही वास्तू केवळ मासळी विक्रीसाठी नाही तर पर्यटन, खाद्य संस्कृती, शिक्षण आणि रोजगार यांचा संगम आहे। माशांच्या खवल्यांपासून प्रेरित असणारं भव्य छत, 400 सोलर पॅनल्स, ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान, दररोज 50,000 किलो बर्फ निर्मितीची क्षमता, लाईव्ह फिश ऑक्शन, क्रस्टेशियन टॅक्स आणि वॉटर फ्रंट रेस्टॉरंट्स या सर्व सुविधांमुळे सिडनी फिश मार्केट आज जागतिक दर्जाचं पर्यटन केंद्र देखील बनलं आहे। शासनाची दूरदृष्टी, शाश्वत नियोजन आणि सार्वजनिक खासगी भागीदारी यामुळे एक साधा मासळी बाजार शहराच्या ओळखीचा एक आयकॉन ठरू शकतो, हे सिडनीनं दाखवून दिलं आहे। आता प्रश्न असा आहे की भारतात आणि विशेषतः मुंबईत असं काही शक्य आहे का? तर उत्तर आहे हो। केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत महाराष्ट्राच्या 2025-26च्या वार्षिक कृती आराखड्यास मंजुरी मिळाली आहे। यामध्ये मुंबईतील मरोळ अंधेरी येथे तब्बल 138 कोटी रुपयांचा आधुनिक घाऊक मासळी बाजार उभारण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। हा प्रकल्प 6 मजली इमारतीत साकारला जाणार असून कोल्ड चेन मॅनेजमेंट, स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापन, अग्निसुरक्षा प्रणाली, सौर ऊर्जा प्रकल्प, आधुनिक विद्युत व्यवस्था, प्रशस्त पार्किंग आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्यापारी सुविधा यांचा यामध्ये समावेश असेल। यामुळे मासळी साठवण, वर्गीकरण प्रक्रिया आणि वितरण अधिक शास्त्रीय पद्धतीने होईल। गुणवत्तेत सुधारणा झाल्याने निर्यात क्षमतेत देखील वाढ होण्याची शक्यता आहे। पारंपरिक मासेमारी, घाऊक विक्रेते आणि व्यापाऱ्यांना पारदर्शक आणि सुसंगत व्यापारासाठी आधुनिक व्यासपीठ या मासळी बाजाराच्या माध्यमातून उपलब्ध होईल। याशिवाय मासेमारी बंद कालावधीत सुमारे 2816 आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना उपजीविका आणि पोषण सहाय्य देण्याचाही या योजनेत समावेश आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता। राज्याचा प्रस्ताव लवकर मंजूर व्हावा आणि निधी वितरणात विलंब होऊ नये यासाठी संबंधित मंत्रालयांशी सातत्याने संवाद देखील साधण्यात आला। त्याचाच परिणाम म्हणजे हा प्रकल्प आपल्या महाराष्ट्रात आणि मुंबईत आता प्रत्यक्षात उतरण्याच्या दिशेनं एक मोठं पाऊल टाकतो आहे। मुंबईतील मराठी कोळी बांधवांना आपला मत्स्य व्यवसाय करण्यासाठी हक्काची, नियोजित, स्वच्छ आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम बाजार व्यवस्था उभारण्याचा हा प्रयत्न आहे। ब्ल्यू इकॉनॉमी मजबूत करण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचं पाऊल उचललं असल्याची भावना मंत्री नितेश राणेंनी व्यक्त केली आहे। सिडनीनं दाखवून दिलं की योग्य नियोजन, शाश्वत दृष्टी आणि आधुनिक सुविधा असतील तर मासळी बाजारही शहराचा अभिमान बनू शकतो। हेच पाहता आता मरोळचा प्रकल्प ही केवळ पायाभूत सुविधा नसून मुंबईच्या मत्स्य व्यवसायाला नवं रूप देण्याची एक नामी संधी आहे। या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। महा एमटीबीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच अन्य घडामोडी पाहण्यासाठी www.mahamtb.com या आमच्या संकेतस्थळाला नक्की भेट द्या। तुर्तास धन्यवाद।